नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सबस्क्राइब कर। आमगाव विधानसभा क्षेत्राच्या खूप समस्या आहे, मागील आमदारांनी काम केले नाही अशी जनतेची ओरड आहे, काय सांगाल? हे खरं आहे। 14 ते 19च्या दरम्यान आपण या मतदारसंघाचं नेतृत्व केला, जनतेने भरभरून आपल्यावर प्रेम केला आणि त्यानंतर आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून, ठक्कर बापा अंतर्गत 25-15 अंतर्गत, 30-54 अंतर्गत, 50-54 अंतर्गत अनेक गावांना आपण जोडण्याचं काम केला। परंतु मध्यंतरी दुर्दैवाने आपला 2019 मध्ये पराभव झाला आणि 5 वर्ष काँग्रेसच्या सरकारमध्ये या मतदारसंघाचा रोड रस्त्याचा विकास नाही झाला। तुम्ही आमदार नसतानाही 2019 ला पराभवानंतरही 5 वर्ष सतत तुम्ही क्षेत्रामध्ये फिरून क्षेत्राच्या लोकांशी जनसंपर्क ठेवला, त्यामुळे आता तुमच्या प्रचारामध्ये जोश दिसत आहे, काय सांगाल? हे खरं आहे की मी 2019 मध्ये निवडणूक हारल्यानंतर मी थांबलो नाही। सतत जनतेच्या संपर्कात, त्यांच्या सुखदुःखात, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात मी माझे पूर्ण वर्ष, मी एकटाच नाही, माझी पत्नी सविता पुराम महिला बाल कल्याण सभापती आहेत, त्या सुद्धा सतत जनतेच्या संपर्कात, छोटे छोटे कार्यक्रमात आम्ही गेलो। त्याचाच तो एक परिणाम आहे की जनता आज भक्कमपणे आपल्या पाठीशी उभी आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आमच्या कार्यकर्त्यांसोबत खूप मोठा जनाधार आपल्या सोबत आहे आणि निश्चितच या जनाधाराच्या पाठीमागे आपण जो सतत या मतदारसंघात फिरलो त्याचा तो परिणाम आहे। देवरी आमगाव विधानसभेमध्ये मागच्या 5 वर्षात झालेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी तुमच्याकडे आता काय संकल्पना आहे? 2019 ते 24च्या दरम्यान अनेक काम होऊ शकले नाही। माझ्या स्वप्नातला MIDC जे अनेक बेरोजगारांना आपण काम देऊ शकत होतो, आतापर्यंत 14 ते 19च्या दरम्यान आपण 6 कारखाने आणले होते। 19 ते 24च्या दरम्यान पुन्हा आपल्याला कारखाने आणायचे होते पण ते थांबले। ते आता आपण 10 ते 12 कारखान्याला आपण त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे, तिथल्या सुद्धा बेरोजगारांना त्याचा फायदा होईल। सालेकसा तालुक्यामध्ये तसा जर विचार केला तर आमगाव देवरी सालेकसा हे शेती प्रधान मतदारसंघ आहे, जास्तीत जास्त शेतकरी या ठिकाणी आहेत। सालेकसा तालुक्यामध्ये कुठल्याच प्रकारचा प्रकल्प नसल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना पाण्याचा अडचण आहे आणि म्हणून आपण माझा थीम प्रोजेक्ट आहे की सालेकशाला कुवाढास हा मोठा प्रकल्प तयार करायचा आणि जवळपास 10 ते 15 हजार हेक्टर ओलिताखाली जाईल अशा प्रकारचा नियोजन देखील माझा त्या ठिकाणी आहे आणि तो आता जनतेने भरभरून साथ दिल्यानंतर ते करणार आहोत। देवरी आमगाव विधानसभा क्षेत्र धान उत्पादकांचं बहुल क्षेत्र आहे, परंतु केंद्राची MSP आणि राज्याचा बोनस त्यांना व्यवस्थित मिळत नाही, त्याकरता तुमची काय लढाई असेल? खरं म्हणजे जेव्हा जेव्हा भाजपची सरकार राज्यामध्ये देशामध्ये येते तेव्हा शेतकऱ्यांना बोनस देते। 2.5 वर्षाच्या पूर्वी काँग्रेसने बोनस दिलेला नाही आहे। राहिला सवाल MSPचा, तर 2014च्या पूर्वी धानाचा रेट किती होता? जेव्हा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले तेव्हाच धानाचा रेट वाढला। आज धानाचा रेट किती आहे? आज 2383 आणि हे 460, 2760 रुपये आज प्रति क्विंटल शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। दुसरा की आपल्याच काळामध्ये लाडक्या बहिणींना सुद्धा त्याचा फायदा होत आहे। आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जात आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच भाजपची महायुतीची सरकार, आज देशामध्ये NDAची सरकार, राज्यामध्ये महायुतीची सरकार, निश्चितच त्याचा फायदा सगळ्यांना होणार आहे। विपक्षी पार्टी या भाजपवर आक्रमक होत आहे, आरोप करत आहे, संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजपला वोट करू नका असं म्हणताय, काय सांगाल? त्यांना धंदे नाही आहेत। एक तर त्यांना जनतेने भरभरून जेव्हा मतदान केलं होतं, 60 वर्ष त्यांनी या देशात आणि राज्यात शासन चालवलं, त्यावेळेस त्यांना हे सुचवायला पाहिजे होतं ना। त्यांनी घरकुल सुद्धा देऊ शकले नाही,
च्या MSP सुद्धा वाढवू शकले नाही, धानाचा बोनस सुद्धा देऊ शकले नाही, शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे सुद्धा देऊ शकले नाही, आयुष्यमान कार्ड सारखा योजना ते राबवू शकले नाही, लाडक्या बहिणींच्या खात्यावर ते पैसे देऊ शकले नाही. आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी ते सोपं आहे, खोटं बोलणे खूप सोपं आहे आणि म्हणून ते रेटून खोटं बोलत आहेत. संविधान बदलणार आहे, आदिवासीचे आरक्षण बदलणार आहे, हे खोटं बोलून त्यांनी 6 महिन्याच्या पूर्वी अनेक खासदारांना त्यांनी पाळण्याचं काम केलं. आज जनतेला समजलेलं आहे की संविधान बदलवता येत नाही. स्वयं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तरी ते संविधान बदलवू शकले नसते. फक्त काही त्याच्यातले आपण अमेंडमेंट जे आहे ते थोडा बहुत बदलू शकतात. उदाहरणार्थ 370 कलम हटवलं, काश्मीरमध्ये तिरंगा फडकत नव्हता, काश्मीरमध्ये भारतीय घटना तिथे लागू नव्हती. आणि हे थोडे फेरबदल करता येतात पण संविधान बदलता येत नाही. खरं सांगू का, काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे संविधान लिहू नये असे काँग्रेसला वाटत होता, म्हणूनच काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2दा पाडलं. सर्वात मोठा पाप जर संविधान बदलवण्याचा जर कोणी केला असेल तर ते काँग्रेसने केलेला आहे. परंतु SC आणि ST ला सहज बहिष्कारता येते म्हणून ते खोटं बोलून आमच्या आदिवासींना आणि SC समाजाला ते बहिकवण्याचं काम करत आहे. लोकसभेत जे झालं पण ते विधानसभेमध्ये आता त्यांची ऐकणार नाही. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यामध्ये मतदान होणार आहे. तुमच्या क्षेत्रामध्ये आमगाव देवी विधानसभा क्षेत्रामध्ये मतदान होणार आहे. मतदारांना काय अपील करू इच्छिता? मी मतदारांना हीच विनंती करतो की काँग्रेस हे अनेक वर्षापासून खोटं बोलून सरकारमध्ये येत आहे, सरकारमध्ये आलेला आहे, राज्य केलेलं आहे. त्यांनी कुठल्याच प्रकारचं सर्वसामान्य लोकांना